हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आता मी उठल्या आज लवकर आंघोळ केली, कारण आज खूपच लवकर उठले, 6:15ला उठले। तर म्हटलं लवकर आवरेल सगळंच, म्हणून आधी आंघोळ करून घेतली आणि आता पटकन भांडी लावून घेतलेत। आणि आमचं झालं हीटर खराब, तर त्यामुळे पाणी गरम करायला 2-4 दिवस झालं गॅसवरतीच गरम करावं लागतं, म्हणून मग माझं आंघोळ वगैरे झाली। आता यांच्यासाठी पाणी गरम करत ठेवलं। आता भांडी लावून लगेच स्वयंपाकाची तयारी करते। तर पहिलं भाजी बनवणार। भाजीसाठी बनवणार आहे आज कारल्याची भाजी। तर कारल्याची भाजी म्हणजे कारले मी आधी चिरून ठेवलेत आणि 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे पण कट करून ठेवलेत। आता लगेच फोडणी देते। तर तेल गरम होतंय तोपर्यंत ह्याच्यासाठी लगेच चहा ठेवून देते। तर कारल्याची भाजी बनवताना मी जास्त मसाले वगैरे यूज नाही करत, फक्त कांदे जास्त चिरते, 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे असे, आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा थोडासा 1 मिनिट भाजून द्यायचा आणि लगेच मग कारले ॲड करणार आहे ह्याच्यात मी, कारण कांदा कच्चा आहे तोपर्यंतच कारले भाजून घ्यायचे तेलात व्यवस्थित। 5 ते 10 मिनटं भाजल्यानंतर मग ह्याच्यात मसाले टाकायचे। तर 5 ते 10 मिनटं व्यवस्थित त्याला भाजून घेतलं आणि मग आता ह्याच्यात मसाले टाकणार आहे मी। तर ह्याच्यात गरम मसाला आणि धनिया पावडरच टाकले, जास्त मसाले नाही टाकले ह्याच्यात मी, आणि फक्त थोडंसं चटणी टाकली, तिखट, लाल तिखट। आपण काही तिखट पाहिजे तर काही टाकू शकतो, फक्त काळं तिखट किंवा नॉर्मल जी आपल्याला लाल तिखट असतं तेही टाकलं तरी चालतं। तर आता चटणी वगैरे टाकून भाजी तिकडे शिजत ठेवली। तर चांगलं 5 मिनटं ह्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही कारल्याच्या भाजीत, काही नाही, तसंच फक्त वाफेवर एक 5 ते 10 मिनटं व्यवस्थित शिजवू द्यायचं आणि खूप छान लागते टेस्टी भाजी अशी। शक्यतो वाफेवरच्या ज्याही कुठल्या भाज्या बनवतो आपण तर त्या टेस्टीच लागतात। तर आता इथं माझी लगेच चालली चपाती बनवायची तयारी। तर आधी सगळे गोळे बनवून घेते, म्हणजे थोडंसं इझी पडतं। तर आता लगेच पटकन चपाती करून घेते। चपाती झाल्यानंतर मग लगेच इकडं भाजी पण तयार आहे। थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, तर खूप छान टेस्टी झाली होती भाजी। अशा पद्धती कडू वगैरे अशी जास्त नाही लागत, आणि जास्तच कडवट कोणाला नको असेल तर आदल्या दिवशी कारली चिरून ठेवायची, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून ठेवायचं आणि रात्रभर पाण्यात भिजवू द्यायची, किंवा 1-2 तास जरी भिजवलं तरी कडवटपणा थोडासा कमी होतो कारल्याचा। तर आता इथं माझ्यासाठी चहा बनवला आहे आणि मी चहा चपाती खाते, रोजच सांगते मी नेहमी प्रत्येक व्लॉगमध्ये। तर आज आता चहा चपाती झाली। आता थोडंसं मस्त वेळ पण आहे तर, आणि केस वगैरे धुतलेले, तर त्यामुळे आता टॉवेल वगैरे सोडून केस सुकत असं गॅलरीमध्येच आता चहा एन्जॉय करते। आणि लवकर उठल्याचे खूप सारे फायदे, खरंच खूप सगळे पटपट कामं आवरतात, म्हणजे 10 ते 12पर्यंत कामं आवरून जातात। नाही तर थोडा जरी उठायला उशीर झाला तर पूर्ण दिवसच मग त्या कामामध्येच जातो तसाच। तर सकाळचं लवकर उठलं की लवकर कामं आवरतात, तर हा तर माझा थोडासा एक्सपिरियन्स आहे आता ह्या 2-3 दिवसाचा। तर इकडे विहीची बॅग भरून ठेवली आणि लगेच आता सोफ्यावरचं सगळं सामान वगैरे लावून घेते। आणि ह्या ज्या मॅट होत्या तर त्या परीच्या विहीच्या आहेत, म्हणजे पाळण्यातल्या, पण आता त्या पाळणा वगैरे नाही यूज करत आहे, तर त्यामुळे आता ह्या सोफ्याच्या खाली वरती टाकते, म्हणजे कवरच्या खाली, कारण पाणी वगैरे चुकून सांडलं तर मग ठीक आहे म्हणून। कारण सोफ्यासाठी वॉटरप्रूफ कवर मी खूप शोधले पण भेटले नाही मला, तर त्यासाठी मग म्हणून हे यूज करते, आणि नेमकं या पाणी वगैरे सांडतात त्यामुळे हे सेफ राहतं असं। तर त्याच्यानंतर मग आता लगेच विहीला पण उठवायचं आहे, तर विहीसाठी आता पाणी गरम करत ठेवते, आणि आता लगेच तिला उठवायची पण वेळ झाली। तिला एक 10-15 मिनटं उठवण्यातच जातात, त्यामुळे आता तिचं दूध गरम वगैरे करून ठेवते, तिला दूध देऊन लगेच मग तिला पण उठवून घेते आणि तिचं आवरून घेते। तर 6ला उठल्याचे हे पण फायदे आहेत की पटकन आवरतं।
विहीचं मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळं तिला स्कूलमध्ये सोडून आले आणि आता इथं कपड्यांचे घड्या घालून ठेवते. तर कपडे सगळे काढून सोप्यावरतीच ठेवलेले, तर त्याचा आता घड्या घालून ठेवते. तर माझा हात पण थोडासा दुखायला लागला, कारण दोघींना घेऊन गेलेले आणि दोघींना घेऊन जातानाच उचलावं पण लागलं दोघींना, कारण चिखल पण खूप आहे रस्त्यामध्ये जाताना. तर त्यासाठी तिला उचलून घेऊन गेले, त्यामुळे हात दुखायला लागला. तर आता इथे या सगळ्या पिशवीत मी परीच्या ज्या चड्ड्या वगैरे आहेत इनर, तर त्या इथंच ठेवते, कारण लगेच लागतात सगळ्या त्यामुळं. आणि झाडांना आता छान, आता सीझन चालू झाला आहे जास्वंदाच्या, खूप छान फुलं येत आहेत. तर मागच्या वर्षी तर या झाडाला काही फुलंच नाही आले, पण फायनली आता यावर्षी तर येत आहेत, त्यामुळं देवाला म्हणजे वाहतं तर येत आहेत. दूध आता थंड झालं इकडं, तर दुधावरची आता साय पण काढून ठेवते, म्हणजे परत तूप वगैरे बनवता येतं. आणि गोकुळचं दूध असल्यामुळे थोडंसं घट्ट साय वगैरे येते, त्यामुळे दुधाची साय व्यवस्थित काढून ठेवते मी. आता त्याच्यानंतर आज थोडेसे कपडे आहेत जास्त, पण आता धुते खालीच. तर परी इथं बाजूलाच खेळत होती, तर तिला बघत बघत इथं मी आता कपडे धुवून घेते. आज काही टाईम आहे आणि कामही आवरलेत बाकीची, तर म्हटलं कपडे आज हातानेच धुवायचे. आणि शक्यतो मशीनवर मला नाहीच आवडत, पण जेव्हा ऑप्शन नसतो तेव्हा मग मी मशीनलाच लावते. तर एकटं असल्यानंतर बघा कुणी मुलांना बघायला नसतं, तर मला तर कधी कधी खूप वाईट वाटतं माझ्या मुलींचं, कारण त्यांच्याकडे लक्ष द्यायला प्रॉपर कोणी नाही. आपण कामात असल्यानंतर मग असंच हाल होतात. तर आता ही कॅमेरा वगैरे साईडला सरकून एकटी जातं, इकडं मला बोलवत थांबलेली होती ती. त्याच्यानंतर मग तिची आंघोळ वगैरे सगळं आवरून झोपून तिला मी 12पर्यंत आवरलं आणि मग आता लगेच विहीला आणायला चालले. तर हा रोड तुम्ही पाहू शकता, खूप असा खराब रोड आहे, कच्चा आहे, प्लस खड्डे वगैरे पण आहेत मध्ये, त्यामुळं गाडी पण चालवताना भीतीच वाटते. खडे वगैरे आहे तर कधी कधी म्हणजे स्लिप वगैरे होईल म्हणून. तर विहीला वगैरे आणलं, आता ती खेळते आतमध्ये. आता कपडे सुकवायला टाकायचे राहिले होते मगाशी, तर आता ते लगेच टाकून घेते मी. आणि नंतर मग माझं आणि त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं. तर आजचा व्लॉग एवढाच, फक्त सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं. जर आवडलं तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब